बोरशेती संघाचे खंदे समर्थक अशोक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बाबा चषकामध्ये. तसेच नयन भाकरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत या बाबा चषकामध्ये. या स्पर्धेचा गतविजेता संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलेला आहे, गोरसई ब. त्याच्यामुळे एक नवीन चॅम्पियन संघ यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु तो संघ कुठला असेल या प्रश्नाचं उत्तर आता तरी सध्या देता येणार नाहीये. त्यासाठी देखील आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण तुर्तास या महत्त्वाच्या मॅचकडे आपण वळतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता आम्ही करीत आहोत बदल. यापुढचा आवाज असेल अक्षय पांडव सरांचा. थँक्यू. चला मॅच ती आपण सुरू करतो. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक मुकाबला तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं गेरसे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांच्या विरोधात श्री चंदे 11 बोरशेती. या दोन टीममध्ये हा रोमहर्षक सामना तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण सामना सुरू करायचा आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन अर्जुन बांगर. पहिलाच बॉल अगदी जमिनी लगत खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. काय मॅच झाली होती या आधीची मॅच. टीम वेदांत 11 धाकटी डहाणू कैलास तरे फॅन टीम. अगदी लाजवाब खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण मधली महाशक्ती गोरसई ब या संघाला पराभूत केलं. अगदी दर्जेदार खेळ करत असताना मयूर मर्दे काय लाजवाब खेळ दाखवला मयूर मर्देनं. मयूर मर्दे जेव्हाही खुल्या गटाचं क्रिकेट असो, एक गावाचं क्रिकेट असो, त्याची फलंदाजी झाली की टीम जिंकते. कारण अगदी विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर म्हणून त्याची एक ओळख आहे. अगदी अप्रतिम खेळ. विदाऊट प्रीतम बारी, निखिल हा दर्जेदार खेळ धाकटी डहाणूना मैदानाच्या आतनं करून दाखवला. यावेळेस मात्र बाउन्सर, चांगला बाउन्सर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती
आता मात्र दोन्ही आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अर्जुन बांगर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र बॉलवरचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, एक चांगला झेल तो तिथे कंप्लीट झालाय. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर अंतिम रात्र आहे आणि अगदी अंतिमचे काही सामने ते या रात्रीमधनं बाकी राहिलेत. यानंतर आजच्या नाईट मधला महान ते विजेता तो आपल्याला मिळेल पुढच्या मॅच मध्ये आणि त्यानंतर मग टीम कोलिवली आणि आजच्या रात्रीतील विजेता संघ ज्यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल सुपर 6 ची. त्यानंतर एक सेमीफायनल आणि फायनल अशा 4 मॅचेस यानंतर बाकी आहेत. यावेळेचा बॉल तो हवेत आहे, बॉल चाललाय समोर साइड स्क्रीनवर, सीमा रेषा पार, अगदी अर्जुन बांगरच्या डोक्यावरनं बॉलला हवाई सफरीवर पाठवलंय. षटकार. अर्जुन बांगर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक करणं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला बॉल, कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय, शांत केलंय, बंदिस्त केलंय, शांत ठेवलंय. 5 बॉलचा खेळ, तर नंतर 8 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 1 विकेटच्या पतनानंतर 8 आला होता. टप्पा खाल्यानंतर अर्जुनचा एक चांगला चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल अर्जुनच्या या ओव्हरमधला तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. समोर स्ट्रायकर एन कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज संदीप आणि अर्जुन या दोघांमधला खेळ, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली ही खडाजंगी ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. घेरसे आणि श्री चंदे 11 बोरशेतीमध्ये मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने वळवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला केलं फील्ड, 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 9 वर खूप मोठा उलटफेर जो निश्चित पाहायला मिळालाय. या सीझन मध्ये धाकटी डहाणूने दुसऱ्यांदा पराभूत केलंय. गोरसाई बला बिलोशी एसपी ट्रॉफीची नाईट स्पर्धा तिथेही पराभूत केलं होतं आणि या स्पर्धेमध्येही धाकटी डहाणूनं पराभूत केलंय. आज तर आपण प्रीतम बारी टीम मध्ये नाही आहे, प्रीतम बारी नाही आहे, निखिल नाही आहे, गोलंदाजाचं शॉर्टेज आहे, मात्र तरीही दर्जेदार खेळ. मयूर मर्दे एक जबरदस्त ताकद आहे. हा खेळाडू जेव्हा जेव्हा बहरतो तेव्हा तेव्हा मग टीमला विजयापर्यंत घेऊन जातो. सगळ्यांना बाली गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. गिरसे संघाकडनं 2 बॅटर संदीप आणि ऋतिक सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहताय. पहाटेच्या सुमारास इथे सामना तो सुरू आहे. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका तो समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये, जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केलं गेलं. 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. शांतता आहे मैदानामध्ये, मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे. हे फलंदाजांना चांगली फलंदाजी करताना सांगावं लागेल. प्रत्येक टीम या स्पर्धेत उतरली आहे ती विजयाचं स्वप्न घेऊनच उतरली आहे. त्यामुळे मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षातनं जो निखरतो ना तो इतिहास घडवतो आणि तोच इतिहास लोक सांगतात, वाचतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बाली तो सज्ज होईल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, खाली राहिलाय तिथे फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपर मध्ये जातोय.
हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून बालीनं आज खूप चांगली गोलंदाजी केली आहे. काल जसा आपण वैभव पाटीलची गोलंदाजी कालच्या संपूर्ण रात्रीमध्ये पाहिली होती, तिथे मेडन टाकलं होतं, फलंदाजांना शांत ठेवलं होतं. कालच्या संपूर्ण रात्रीत वैभव पाटीलचा बोलबाला तो पाहायला मिळाला होता. आज अगदी तशीच गोलंदाजी बाली तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत उचललं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 11 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. 11ला 1 अशी स्थिती आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. पुढचा बॉल बालीचा. यावेळी चेंडू पाहिलाय, सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवर होतं, त्यांनी ते पूर्ण केलं. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 12 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ते इथे मैदानाच्या आतनं साकारली जाईल. एक मोठा सामना आहे गेरसे आणि त्यांच्या विरोधात श्री चंदे 11 बोरशेती या 2 टीममध्ये. यावेळी चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा बाली आज खूप किफायतदार गोलंदाजी करतोय. डायरेक्ट हिट करता नेम धरलाय आणि वा अगदी सुपर नेम तो लावलाय. माघारी परतवलंय. विकेटचं पतन केलंय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट कमी आणि लगोरीचा खेळ जास्त ते पाहायला मिळालंय. हे बघा तिथे वेट केलं, नेम धरला आणि तदनंतर अगदी उडवलं त्या यष्ट्या. माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन ते होतंय खेळाडू बाद. आपल्याला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये त्यांना रन दिल्या. 3 विकेट रनआउटच्या माध्यमातून मिळवली असली तरी ती महत्वाची विकेट त्यांना इथे संपादित केली आहे. नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळलाय क्षेत्ररक्षक, तो बॉलवर आलाय आणि त्यानं वा पहिल्या अटेम्प्टमध्ये चुकी झाली होती, मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये तिथे बॉलला आत ढकललं. चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली. चुकी होते मात्र ती चुकी सुधारणं ते गरजेचं असतं. पहिल्यांदा चुकी झाली होती मात्र लगेचच ती आपली चुकी सुधारली. बॉलला आत ढकललं. धावसंख्या 14 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला तो शिल्लक आहे. बाली गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा. विकेट कीपरचा सहारा. शेवटच्या बॉलवर बालीला मिळवली आहे विकेट. फलंदाजाला माघारी जावं लागेल. धावसंख्या मात्र इथे थोडीशी संकुचित पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ तर नंतर धावफलकावर धावसंख्या 14. आता 200 रुपये आहेत. दोन ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. वन 143 असं धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 3 मध्ये सुमित आलाय. शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे सुमित कडे केली जाईल. मात्र फलंदाजांना मोकळीकतेने खेळावं लागेल. बेखौफ बेधडक बिंदास्त अंदाज असतो ना तो मैदानात दाखवावा लागेल.
अगदी मोठ्या फटक्यांचा अवलंब या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला करावा लागेल, कारण ग्रामीणमधली एक महाशक्ती ती तुमच्या विरोधामध्ये उभी आहे आणि त्याच्या विरोधात जर चांगलं खेळायचं आहे, लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे, तर मग इथे किमान 35 ती धावसंख्या राफलकावर उभी करणं गरजेचं आहे, ज्याबरोबर लढता येऊ शकतं, संघर्ष करता येऊ शकतो. सुमित पहिला बॉल, पहिला फुल टॉस होता, तिथे लॉंग ऑफ घेतला गेलाय, त्यामुळे एकावरच समाधान मानावं लागेल. सिंगलला खूप जास्त फरक तो पडणार नाही इथे टीम श्री चंदे 11 बोरशी तिला, कारण आधीच पहिल्या 2 गोलंदाजाने रोखून धरलाय. 20-22 जर दाफलकावर जोडल्या गेला तर त्यानं खूप जास्त प्रेशर ते येणार नाही. त्यामुळे इथे सुमितनं पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केली आहे. स्ट्रायकर एंडकडे वासुदेव आहे, डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहिलं मिळतंय. इथे पावलांचं माप ते चुकलंय, कदाचित स्टेप बिघडली तिथे आणि त्यामुळे चेंडू डिलिव्हर्ड ना करणं पसंत केलं. हे चांगलं काम आहे जे सध्या गोलंदाजाने केलं. पुन्हा एकदा नव्यानं तो चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 या आकड्यावर स्थिर आहे. पुढचा बॉल, इथे मात्र चांगला बॉल होता, बॅटची कडा घेतली होती आतल्या साईडची आणि त्यानंतर देह स्टील लागला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावसंख्या ती 16वर, 16ला 3 अशी स्थिती आहे. गिरसे संघाला गिअर चेंज करावा लागेल, शांत राहून चालणार नाही. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ तो बाकी आहे. अगदी पहाटेच्या सुमारास खेळ सुरू आहे आणि 6 वाजेच्या दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो इथनं, कारण यानंतर आणखी 4 मॅचेस ते आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, एक दर्जेदार झेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. श्री चंदे 11 बेस्ट ऑफ बोरशेती, अगदी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये राहिली आहे आणि पहाटेच्या सुमारासही अगदी चांगली कामगिरी ते इथे करत असताना आपण पाहताय. यस, प्रत्येक विकेटसाठी बोरशेती टीमला देवा निपुर्ते यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र हा बॉल वेगानं विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टंपवर पडला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 4 बॉलचा खेळ, तर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या राफलकावर आहेत. ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. इथे विकेट ती मिळणार नाही, फक्त वाईटची 1 रन मिळेल, कारण चेंडू जर योग्यतेने कलेक्ट झाला तर तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा रूल तो इथे नाही आहे. 4 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या राफलकावर सध्या जर आपण पाहिली तर ती 17 धावा. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल पुढे खेळवलं, फलंदाजाला शांत केलं, हतबल केलं, हताश केलं, विकेट कीपरच्या हातामध्ये नेलाय. सुमितचा एक चांगला चेंडू तो इथे डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदर 5 बॉलचा खेळ, तर नंतर 17ला 4 अशी स्थिती आहे. टीम गिरसे ज्यांना आपण बॅटिंग करत असताना पाहताय. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, 1 रन ती तिथे कंप्लीट केली जाईल. डबल करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. विजयाकरता येणारी 3 षटकं, 18 बॉल आणि 20 धावसंख्येचं लक्ष्य.
चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यायचे, वेळ घेऊ नका, आपल्याला आज फायनल करायची आहे. चला थोडी घाई करा. मॅचला इथे सुरुवात होती. पूर्वार्धामध्ये अगदी संकुचित धावफलक ते आपल्याला पाहायला मिळालं. या संकुचित धावफलकानं विजयाचं जे आव्हान आहे ते छोटं आहे. 20 धावसंख्येचं लक्ष आहे. धाकटी डहाणूचा कर्णधार आपण मेन स्टेजची संपर्क साधा. या मॅच नंतर लगेचच नाणेफेक ती केली जाईल. आजच्या रात्रीतील या पोलची शेवटची मॅच असेल ती. पहिला बॉल स्वागत केलंय, चांगला बॉल, एक तिखट बाउन्सर तो इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपानं सुरुवात केली आहे या चांगल्या ओव्हरची. अजय आलाय गोलंदाजच्या ट्रॅकवर. गिरसे या टीमकडनं पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर त्यानं हाताळला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. एक डॉट बॉल तो इथे येत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अजय समोर बाली उभा आहे. यावेळेस चेंडू ना डिलिव्हर करणं पसंत केलं. बाली रेडी होता, थोडासा तिथे वाकला होता हा फटका खेळण्याकरता, मात्र तिथे चेंडू डिलिव्हर झालाच नाही. त्यामुळे थोडीशी निराशा ती पाहायला मिळाली. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अजय सज्ज होते. इथे मात्र हा बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. बॉल लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. चौकारामध्ये परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 4च्या मदतीनं धावसंख्या ती तिथे पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. येते एकंदर 0वरनं 4 या आकड्यावर. बॅटची कडा घेतल्यानंतर हा बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेने गेला. चौकारानं इथे आपलं वैयक्तिक खातं ते बालीने उघडलंय. 20 धावसंख्येचं लक्ष घेऊन 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर इथे चौकार आलाय. बॅटची कडा घेऊन गेला होता. तिथे प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नव्हता, मात्र जिथे गेलाय तिथे सुरक्षित गेलाय असं म्हणावं लागेल. चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स येणं महत्वाचं आहे या शेवटच्या मॅचमध्ये, कारण हवेमधला गारवा तो आता वाढलेला पाहायला मिळतोय. चेंडू तेवढ्या वेगाने ट्रॅव्हल होईल का यामध्ये थोडीशी शंका आहे. चांगला बॉल खाली राहिला. इथे फलंदाजाला बीट करतोय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक डॉट बॉल तो येत असताना पाहायला मिळते. पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल. तीन चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा. श्री चंदे 11 बेस्ट ऑफ बोरशेती त्यांना आपण मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहताय. वा, यावेळेस अगदी अप्रतिम अलगत बॅटवर घेतला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय. तिथे स्वतःवरही विश्वास नाहीये की हा बॉल सीमारेषे पलीकडे गेलाय. हे बघा तिथे रिप्ले मध्ये अगदी अलगत खेळलाय आणि चेंडू तो नीट पाहिलाही नव्हता. बॅट ही हातातली तेवढी फिट पकडली नव्हती, तीही दणकली, थोडीशी व्हायब्रेट झालेली. बघा तो स्ट्रोक पुन्हा तुम्ही जर रिप्लेच्या माध्यमातून पाहिला ना तर तिथे फटका जेव्हा खेळला तेव्हा ती बॅट तीही व्हायब्रेट झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. हे बघा बॅट खूप व्हायब्रेट झाले, हातातनं फिरेल की काय असं चित्र होतं. मात्र बॉल
खूप दूरचा डिस्टन्स त्यानं तय केलाय, षटकार आलाय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा प्रचंड वेगाने हाताळलाय. विकेट किपरच्या हातामध्ये रेला एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ, तर नंतर 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. अर्धा पल्ला गाठला गेलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्धा पल्ला गाठायचा येणारे 2 ओव्हरमध्ये. बाली जे 10 धावसंख्येवर बॅटिंग करत आहेत. दोन्हीच फटके जर आपण पाहिले तर ते नशीबवान फटके होते. पहिला चौकार, यावेळेचा षटकार. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलंय, तिथे एक सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. ओव्हर झाली या समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती 11 विदाउट लॉस. सेकंड इनिंगमध्ये 20 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री चंदे 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघ आता विजयाकरता 9 रन बनवायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 12 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. ओव्हर नंबर 2 गोलंदाजच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. आज हवेमध्ये खूप जास्त गारवा तो आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी थंडी जाणवते. ऋतिक चला गेम थोडंसं स्पीडअप करा ही विनंती आहे. वेळेचा बचत तो करणं गरजेचं आहे. ऋतिक गोलंदाजच्या ट्रॅकवर, समोर बाली पुढे एकदा स्ट्रायकर एंडकडे आहे. शेवटच्या बॉलवर त्यानं घेतली होती सिंगल, त्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. येणाऱ्या 12 मध्ये बनवायचे आहेत 9. इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये, त्यामुळे बॉल जाईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमारेषेच्या पार. बालीच्या बॅटमधनं आणखी एक चांगला फटका तो पाहायला मिळालाय. षटकार. पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडलाय, तिथे अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचांनी वाईड म्हणून दंडित केलंय. धावसंख्या ती 17 या आकड्यावर 18 वर. आता विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 2 धावा कशा पद्धतीने इथे दाफलकावर जोडल्या जातील. त्यानंतर यातील विजयी संघ आणि टीम वेदांत 11 दाकटी डहाणू यांच्यामध्ये एक चांगला सामना, रोमहर्षक सामना तो पाहायला मिळेल. यावेळेस खेळ खलास. विजयी होती आहे टीम श्री चंदे 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघ, ज्यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अगदी या फटाक्याच्या ब्लास्टनं त्यांना विजयाच्या आपण देतो इथे शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खेळाडूचं नाव आहे बाली, ज्यानं चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला. ते बाली